हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं हा 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण आपण इथं शिलाई पाहणार आहोत. तर या ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इथे बघू शकता मी अस्तर आणि कापड जे आहे ते जेवढे पार्ट आहे आपले त्यांना जोडून घेतलेलं आहे. पाठीमागचा पार्टसुद्धा इथे रेडी झालेला आहे. तर इथे बघा आपण आता पुढचा जो पार्ट आहे तर तो कसा शिवायचा, कटोरीला टक्स कसे मारायचे त्याचबरोबर बघा. तर बघा बाही कशी जोडायची जेणेकरून पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागाला चुन्या वगैरे येणार नाही त्यासाठी, आणि फिटिंग कशी करायची महत्त्वाचं म्हणजे आपलं फिटिंग असतं ब्लाऊजला. तर ते कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता मी अस्तर आणि कापड जे आहे सर्व पार्टना इथं शिवून घेतलेले आहे. आता इथं बघा कटोरी आहे ती साईड पार्टपेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त पाहिजे असते. तर इथं मी तेवढी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे, कारण शिवण्यामध्ये ते जातं आणि जोडताना कमी पडू नये यासाठी अर्धा इंच जास्त घ्यायची आहे. आता टक्स घेण्यासाठी इथे बघा मी कटोरीला या पद्धतीने फोल्ड केलेला आहे. आता बघा आपल्याला इथं 1.25 इंच घेतलेलं आहे. मग 1 इंच आणि 2 लाईन घ्यायची आहे, आणि जिथं आडवं मार्किंग केलं आहे आपण 1.25 इंच, आणि जिथं 1.25 इंच घेतलेलं आहे तिथून वरती बघा 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आता इथे बघा अजून एक तुम्हाला दुसऱ्या कटोरीलासुद्धा आपण इथं टक्स देऊन दाखवते. तर बघा इथं आडवी मार्किंग 1.25 इंच, आणि जिथं 1.25 इंच घेतलेलं आहे तिथून आपल्याला वरती 2.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता दोघं कटोरींना आपण इथं टक्स देऊन दिलेले आहे. किती छान असा पफ आलेला आहे. आता इथं बघा आपण कटोरी कशी जोडवायची ते पाहूया. तर सर्वात पहिले बघा इथं मी जो साईड पार्ट आहे तर त्याला खालच्या साईडला म्हणजे सरळ ठेवलेला आहे त्याला, आणि कटोरीला बघा जेवढी मार्किंग करते मी तेवढी इथं आपल्याला जॉईंट करायचं आहे. आता तुम्ही मार्जिंग तिथं पाव इंच धरून शिवत असाल तर तेवढं तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं. नवीन जर शिकत असाल तर इथं जर खडूने मार्किंग केलेली राहिली तर जे दोघं पार्ट आपण जॉईंट करतो आहे तर ते जोडायला सोपं जातं. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा ब्लाऊज शिवताना. तर इथं बघा मी कटोरी परफेक्ट अशी जोडून घेतलेली आहे. आता बघा इथं क्रॉसपट्टी जॉईंट करायची आपल्याला. तर क्रॉसपट्टीला बघा सरळ बाजूकडून ठेवलेला आहे मी, आणि त्याच्यावरती आपल्याला जो पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवलेला आहे. आता कटोरीचा जो टक्स घेतलेला होता तर त्याला बघा मी त्रिकोण पद्धतीमध्ये असं फोल्ड केलेलं आहे. आता कटोरीचं जे आपण शिवलेलं आहे कटोरी आणि साईड पार्ट, तर तो पार्ट आहे तो गोलाकार पद्धतीमध्ये तसा यावा यासाठी त्याला त्या साईडने फोल्ड करून दिलेला आहे. आता क्रॉसपट्टीला अर्धा इंचाची मार्किंग घेऊन इथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं इथे दिसतंय तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असं पफ आलेला आहे आपल्याला ब्लाऊजला. तर एकदम परफेक्ट अशी ही पद्धत आहे शिवायची, ब्लाऊज शिवायची. तर आता दुसरा पार्टसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं शिवून घेणार आहोत. तर बघा इथं जो आपला उलटा हात आहे तर त्या हाताकडून आपल्याला साईड पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवायचा, आणि कटोरी जी आहे तर ती उलट्या साईडने ठेवायची असते. आता बघा दोघं पार्ट जॉईंट करताना आपल्याला इथे डबल टिप टाकायची आहे जेणेकरून ती शिलाई वगैरे निघणार नाही त्याच्यासाठी. तर इथे बघा कुठेही एक्स्ट्रा पार्ट उरलेला नाही आपला, किंवा तर परफेक्ट असा जॉईंट झालेला आहे. तर कटिंग जेवढी परफेक्ट असते ब्लाऊजची तेवढाच ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येत असतो. आता बघा टक्स या पद्धतीने आपल्याला कटोरीचा फोल्ड करून घ्यायचे आहे. शिलाई होती ती त्या साईडला करून दिली मी जेणेकरून घालताना गोलाकार आकार यावा त्या कटोरीला त्यासाठी. तर इथे बघा मी या पद्धतीने इथं क्रॉसपट्टीसुद्धा जॉईंट करून घेतलेली आहे. एक्स्ट्राची इथं क्रॉसपट्टी दिसते ती मी इथं कटिंग करून घेतलेली आहे, कारण बघा जेव्हा ब्लाऊजचं कटिंग केलं तेव्हाच आपण इथं पट्टी जी होती ती एक्स्ट्रा वाढू घेतलेली होती. तर त्यासाठी पण जोडताना कमी पडू नये यासाठी कटिंग करतानाच आपण एक्स्ट्राची घेत असतो. आता बघा आपल्याला लूप्स पट्टी लावायची आहे ब्लाऊजला. तर इथं मी 2.5 इंचची पट्टी घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथं. तर डबल फोल्ड करून ही पट्टी आहे तर ती 2.25 इंचची आलेली आहे. म्हणजे इथं लूप्सची पट्टी असते तर ती 2.5 इंचची घ्यायची म्हणजे डबल फोल्ड करून. आता बघा हा जो आपला उलटा हात आहे त्या हाताकडे नेहमी लूप्स पट्टी लावायची असते. म्हणजे जोडताना आपण काय करतो या पद्धतीने बघा आता उलट्या साईडने ठेवायचं आहे. जोडताना लूप्स पट्टीला वरून परत एक दाबटीप द्यायची आहे. तर पहा या पद्धतीने आता पट्टी जी आहे तिला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे, म्हणजे ती 1 इंचची आपली एक्स्ट्राची पट्टी यायला पाहिजे. तर त्यासाठी इथे बघा मोजून घेते मी. थोडी जास्तीची होती त्यासाठी परत एकदा मोजून घेतलं, म्हणजे आपली पट्टी आहे लूप्स पट्टी तर ती परफेक्ट अशी यावी यासाठी.
आता इथं बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची किंवा इथे तुम्ही मध्ये जरी सेंटरला टाकली शिलाई तरी चालते. आता आपला जो उजवा हात आहे तर त्या हाताकडे आपल्याला हुक पट्टी लावायची असते. तर बघा मी इथं 1.5 इंचची ही पट्टी घेतलेली आहे. तिला आतून फोल्ड केलेलं आहे बघा या पद्धतीने. आता ही जी पट्टी आहे तर ती आपण सरळ बाजूकडून ठेवत असतो. तर पहा इथं या पद्धतीने 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन ही पट्टी आपण जॉईंट करत असतो. त्याच्यानंतर बघा वरून एक दाब टीप दिली आणि पट्टीला आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तर पहा इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता दोघं पार्ट आपण एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे. तर पहा इथं या पद्धतीने ठेवायचे. जर पुढचा गळा गोल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. आता बघा एक्स्ट्रा पार्ट होता दुसऱ्या साईडचा तर तो इथं मी कटिंग करून घेते. तर पहा इथं आपला गळा जो आहे इथं परफेक्ट आलेला आहे. तर आपण आता इथं बघा पुढच्या भागाला इथं आपण जे गोटपट्टी असते तर ती लावणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 1.25 इंचची पट्टी घेतलेली आहे. तर या पद्धतीने आता फोल्ड करायचे त्या पट्टीला आणि तिरकस धाग्यात कटिंग करायचं जेणेकरून गळ्याला लावताना ती आतल्या साईडला परफेक्ट अशी फोल्ड होते. आता बघा हुकाकडील बाजूकडे मी अर्धा इंच ती पट्टी सोडलेली आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन ती पट्टीला शिवून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स मारायचे म्हणजे आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल ती. आता इथं बघा जो पार्ट आहे आपला त्याला या साईडने उलट्या साईडने फिरून घेतला मी. आता अर्धा इंच आपण कापड सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला इथं गोटपट्टी लावायची आहे. तर पहा इथं किती सोपी पद्धत आहे. दोघं साईडने ती फिनिशिंगमध्ये दिसत असते त्यासाठी. आता इथं बघा दुसऱ्या पार्टने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं जी पट्टी आहे गोटपट्टी ती लावायची आहे. तर तुम्ही पायपिंगसुद्धा इथं करू शकता. तर या पद्धतीने बघा आता शोल्डरपासून मी जॉईंट केलेली आहे ही पट्टीला. आता बाहेरच्या साईडला अर्धा इंच सोडायची आहे. तर पहा या पद्धतीने. आता पहिले आपण जो पार्ट शिवलेला आहे तर त्याला व्यवस्थित ठेवायचं म्हणजे काय होईल आपण दोघं पार्ट शिवलेले आहे तर ते कमी जास्त होणार नाही. त्यासाठी पहिले चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि ते पट्टीला व्यवस्थित इथं फोल्ड करायचं आहे बघा आतल्या साईडला म्हणजे उलट्या साईडने फोल्ड करायचं आणि व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग दिसेल आणि पुढच्या साईडला सुद्धा फिनिशिंग दिसत असते त्यासाठी. तर पहा आता धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आता दोघं पार्ट ठेवूया आपण इथं बघा. तर बघा किती छान असा परफेक्ट आपला पुढचा गळा आहे तो आलेला आहे दिसत असेल तुम्हाला. तर आता इथं बघा लूप्स आता इथं हुक लावायचे आपल्याला. त्यासाठी इथं मी जेवढे म्हणजे आपलं जेवढं अंतर असेल तेवढं इथं लूप्स तयार करायचे आहे. तर इथं मी 6 बनवलेले आहे. तर या पद्धतीने बघा मशीनेसुद्धा करू शकता तुम्ही आणि इथं हातानेसुद्धा करू शकता. तर मी याच पद्धतीने बघा मशीनने जरी केलेले राहिले तर हाताने सांगितले असेल तर याच पद्धतीने शिवते आणि हाताने सुद्धा मी इथं हुक अटकवण्यासाठी आपण इथं तयार करत असतो लूप्स. तर बघा इथं या पद्धतीने आता मशीने मी तयार करून घेते. 6 बनवलेले आहे मी. जेवढे आपण इथं जेवढे लावणार हुक तेवढे म्हणजे ब्लाऊज जेव्हा घालतात तेव्हा आतल्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला गॅप वगैरे कमी दिसतो त्यासाठी. आता खाली बघा डबल टिप टाकून घेतली आणि या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे कटिंग करून घेतले. तर बघू शकता इथं हा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे. तर इथं बघा पुढचे जे दोघं पार्ट आहे तर ते आपण इथं जॉईंट करून घेतलेले आहे म्हणजे शिवून घेतलेले आहे, रेडी झालेले आहेत. आता बघा फिटिंग कशी करायची ब्लाऊजला. तर इथं बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याला सरळ बाजूकडून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचं जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आता या ब्लाऊजला दोरी वगैरे मला लावायची नाही. त्यासाठी बघा गळ्याकडून मी इथं 1 इंचपेक्षा कमी अंतर घेतलेलं आहे म्हणजे 1/4 इंच घेतलेला आहे. म्हणजे एक इंचामध्ये 2 लाईनी कमी घ्यायच्या गळ्याकडे आणि दुसऱ्याकडे आपल्याला मुंढ्याकडे बघा इथं अर्धा इंच घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल शोल्डर तुमचे उतरणार नाही. गळा तुम्ही किती मोठा घातला तरी पण. आता इथे बघा या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे. आता बघा फिटिंगची साईड आहे तर ती चेक करायची आहे व्यवस्थित आहे की नाही. तर बघू शकता इथं पुढचा मुंढा आणि पाठीमागचा मुंढा आपला परफेक्ट आलेला आहे. म्हणजे पुढचा जो आहे तो खोल असतो आणि पाठीमागचा मुंडा आहे तर तो उथळ असतो. त्यासाठी चेक करून घ्यायचं व्यवस्थित. आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपल्याला हीच पद्धत यूज करायची आहे. तर गळ्याकडून बघा 1/4 इंच घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणजे मुंड्याकडे आपण इथं शिलाई मारताना शोल्डर जॉईंट करताना अर्धा इंच घेत असतो. तर तुम्हाला दोरी लावायची नसेल तर ही ट्रिक नक्की यूज करा. तर आता फिटिंगची साईडसुद्धा मी इथं चेक करून घेतलेली आहे. तर बरोबर आहे बघू शकता तुम्ही.
तर मुंडा वगैरे बी बरोबर आहे. तर इथं थोडंसं एक्स्ट्राचं वाटतंय तर ती मी इथं कटिंग करून घेते. बाही जोडताना छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या आहे. तर इथे बघू शकता दोघं साईडच्या बाह्या आहेत त्या. तर हे बघा हा पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे, हा पुढचा मुंड्याचा. आता बाही जी आहे तर ती आपण उलट्या साईडने इथं शिवत असतो, म्हणजे जोडत असतो ब्लाऊजला. तर त्यासाठी मी उलट्या साईडने बाहीला या पद्धतीने बघा चेक करून घेतलेलं आहे. म्हणजे फिटिंगच्या साईडला सुद्धा बाही एक्स्ट्राची असेल तर ती कट करून घ्यायची आहे. आता इथं बघा बाहीचं सेंटर काढलं आणि जेवढी बाही आपल्याला हवी आहे तेवढं मार्किंग करून घेतलेलं आहे. 4.5 इंचची बाही मला तयार पाहिजे. तर त्यासाठी इथं बघा 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जेवढा पार्ट इथं उरलेला आहे तेवढा मी इथं आता बाही जोडण्यामध्ये इथं वापरणार आहे. म्हणजे आता बघा इथं बाही जॉईंट कशी करायची, तर शोल्डरपासून जे आपण सेंटरची मार्किंग केलेली आहे बाहीला, तर तो सेंटर पॉईंट आहे तर शोल्डरच्या तिथं ठेवायचा आहे, जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथं. आता एका साईडने बघा बाही शिवून घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याच पद्धतीने अर्धा इंचावरती बाही शिवून घ्यायची आहे. बघा इथं या पद्धतीने, कारण बाही शिवतानाच म्हणजे त्याला अस्तर जोडताना कटिंग करताना आपण 1 इंचची मार्जिन घेतलेली होती. तर खाली जोडण्यामध्ये तिथं अर्धा इंच गेलं आणि इथं बाही आता जॉईंट करतोय तिथं अर्धा इंच गेलेलं आहे. तर बघा इथं या पद्धतीने बाही आपली रेडी झालेली आहे. आता इथं बघा आपण आता सरळ बाजूकडून इथं एक शिलाई टाकणार आहोत, जेणेकरून ब्लाऊजचे धागे वगैरे निघत असतील तर ते आतल्या साईडला म्हणजे फिटिंग करताना ते दिसणार नाही. त्यासाठी आता एकदम कोपऱ्यावरती मी इथं शिलाई टाकून घेतली. आता तुम्ही जर फिटिंग मार्जिन जास्त घेतलं असेल तर तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालेल. आता बघा सरळ इथं शिलाईने यावी यासाठी मी इथं खडूने मार्किंग करून घेतलं पट्टीने आणि त्याच्यानंतर शिलाई टाकून घेतलेली आहे. धागे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने बाहीसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं शिवायची आहे. बाही वगैरे इथं बघा व्यवस्थित चेक करून घ्यायची, सेंटर पॉईंट काढायचा, त्याच्यानंतर बाही जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी तिथं मार्किंग करायची आणि तिला जिथे आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथून शिवायला सुरुवात करायची आहे, म्हणजे जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे इथं बघा सेंटरपासून, तर इथं सेंटरपासून बाही शिवून घेते मी. तर अर्धा इंचची मार्जिन घेऊन इथं मी बाहीला जॉईंट करून घेतलं. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा सेंटरपासून सुरुवात करायची आहे या पद्धतीने बघा. तर हळूहळू जसा आकार आहे तसा बाही ओढायची नाही. तर इथं कटिंग करतानाच आपण जास्तीचं म्हणजे घेतलेलं होतं बाहीला, उरली तरी चालते पण आपल्याला कमी पडायला नको यासाठी मी इथं बाही एक्स्ट्राची घेतलेली होती. तर आता इथं बघा बाही आता आपण दोघं साईडने शिवून घेतलेली आहे सेंटरपासून. आता बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण अशी बाहीला परत एक शिलाई टाकायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला सरळ बाजूकडून एक शिलाई टाकायची आहे फिटिंगच्या साईडने. या पद्धतीने बघा दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित करायचे आणि शिलाई टाकायची आहे. एक्स्ट्रा पार्ट दिसत असेल त्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंग करताना इथं सोपं जाईल. तर पहा इथं मी ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घेतलेलं आहे आता. तर बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करायचे, तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं. आता उलट्या साईडने बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तुम्हाला, सेम त्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहोत. तर ब्लाऊजला व्यवस्थित उलट्या साईडने फिरून घेतलेलं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची, म्हणजे काय होईल धागे वगैरे जे ब्लाऊजचे निघत असतील तर ते इथं निघणार नाही आणि ब्लाऊज आपला फिनिशिंग तेवढं वाढतं. आता इथं बघा फिटिंगची मापं टाकायची आहे आपल्याला. तर दंडघेर तुमच्या ब्लाऊजचं जेवढं असेल तेवढं घ्या इथं आणि शिलाई मार्जिन आहे तेवढी घ्यायची आहे. तर इथं बघा 6.5 इंच मी इथं दंडघेर घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा जी लूप्स पट्टी आहे आपण एक्स्ट्राची लावलेली आहे तर ती सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि खाली कमरेचा भाग चौथा भाग घ्यायचा आहे. तर तिघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आपल्याला बघा. तर तिथं थोडंसं तिरकस झालेलं आहे, मी सरळ करून इथं शिवून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने जी मार्किंग केलेली आहे ते इथं घ्यायचं आहे, दंडघेर घ्यायचं. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग इथं घ्यायचा आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तर तो आपल्याला इथं बघा 38 साईजचा ब्लाऊज आहे हा, तर त्यानुसार मी इथं फिटिंग केलेली आहे. तर बघा इथं आता उलट्या बाजूने होता ब्लाऊज, आता सरळ बाजू करून दाखवते म्हणजे तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग कशी आलेली आहे ते दिसेल. तर बघू शकता इथे एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.